ज्ञानेश्वर माऊलींना एक 16व्या वर्षी ज्ञानेश्वर लिहिली म्हणून आज आपण किती पोचतो, आपल्या आदरस्थान येते. 16व्या वर्षी संभाजी महाराजांनी दाखवली ना ग्रंथ निर्मिती करून. त्यावेळेस ती प्रेरणा आपल्या संतांकडनंच त्यांनी घेतली आणि ती बुधभूषण जो नावाचा ग्रंथ लिहिला, तो संस्कृतमध्ये लिहिला. त्यानंतर नायिका भेद लिहिला, नखशिका लिहिला. त्यानंतर की 7 शतक नावाचा ग्रंथ, असे ग्रंथ लिहिले 4. बुधभूषण नावाचा ग्रंथ तर एवढा सुंदर आहे दादा. वयाच्या 16व्या वर्षी एक राजपुत्र, त्यावेळेस ते छत्रपती नव्हते, आपण राजपुत्र म्हणा, राजपुत्र, एक युवा राजपुत्र 16व्या वर्षी ती ग्रंथ निर्मिती करतात. आणि त्याची सुरुवातच एवढी सुंदर आहे त्या ग्रंथाची की देव दानव कृतस्तुती नागम हेलया विजित दर्पित नागम भक्त विघ्न हनने धुतरत्नम तम नमामि भवबालकरत्नम. चा अर्थ असा आहे, देव आणि दानव ज्यांची स्तुती करण्यामध्ये धन्यता मानतात असे आमच्या शंकराचा पुत्र गणराया, जो विघ्नहर्ता आहे, जो अनेक विघ्न हरतो, असा हा गणराय आहे. आणि एवढा बलाढ्य आहे तो की शेकडो लीलया मदमस्त हत्तींना तो हरवतात, सहज हरवतात. अशा त्या गणरायास, म्हणजे आमच्या शंकराच्या महादेवाच्या पुत्रास गणरायास मी शिवपुत्र संभाजी त्यांना नमन करतो, माझ्या ग्रंथाची मी सुरुवात करतो. काय संस्कृती. 16व्या वर्षी